वाव, काय मस्त कलर आलेला आहे. तर तुम्हालाही असे नूडल्स बनवायचे आहेत का टेस्टी? तर चला पाहूया याची रेसिपी. तर चला पाहूया आता शेजवान नूडल्स कसे बनवायचे ते. आता इथे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे. पाणी थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत. तर इथे आता पाणी गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया. यांना आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ. इथे आपल्याला थोडंसं तेलही घालायचं आहे, त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. इथे मी थोडंसं त्यांना पलटून घेणार आहे, त्यामुळे दोन्ही साईडने छान खालीपर्यंत बुडतील आणि शिजतील. तर पाहू शकता आता इथं नूडल्स शिजलेले आहेत. तर हे मी आता जाळीमध्ये काढून घेणार आहे. इथे मी आता थोडंसं थंड पाणी घालून घेणार आहे, त्यामुळे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. तर आता मी इथे घालून घेणार आहे तेल. हे मी सनफ्लॉवर ऑइल घातलेलं आहे. तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही घाला. तर इथे आपण घालूया चिरलेला लसूण. त्याचबरोबर आपल्याला ओरेगानो घालायचा आहे, त्यामुळे त्याचा सुगंध छान येतो तेलामध्ये घातल्याबरोबर. त्यामध्ये आता घालून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा. उभा चिरून घेतलेला आहे हा कांदा. आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत. त्याचबरोबर घालणार आहे इथे कोबी आणि ढोबळी मिरची. इथे भाज्या मी 30 सेकंड फक्त परतलेल्या आहेत. तर त्यात घालायचं आहे आपल्याला सोया सॉस. त्याचबरोबर घालणार आहे इथे मी टोमॅटो सॉस. शेजवान नूडल्स आहे तर शेजवान चटणी. चिली फ्लेक्सही घालणार आहे. घालून घेऊया नूडल्स. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं मीठही घालणार आहे आणि थोडीशी कांद्याची पात. तर आपले आता नूडल्स तयार आहेत.